आताशा होत आले या पुढे ते ना कधी होणे. आताशा होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व बोला, आता तरी मिळून सर्व बोला ना ऐसे ना पुन्हा होणे. आताशा होत आले या पुढे ते ना कधी होणे. त्रिलोकी भाऊ इथं आल्यापासून जरा तुम्हाला वाटत नाही का की हवेलीतल्या हालचाली जरा जास्तच वाढल्या ती? नाही नेमकं काय बोलायचं तुम्हाला? पुढच्या महिन्यातच शहरात आमचं एक प्रदर्शन भरणार आहे. त्यासाठी मी तुम्हाला तुमच्या वस्तूंसकट तिथे येण्याचं आमंत्रण देतोय. काहीही म्हण भारती, पण हवेलीचा रागरंग मला काही ठीक नाही वाटत आहे. हो, ते माझ्याही लक्षात येते. पण आपण काय करू शकतो? असं सरळ सरळ कोणावर आरोप करणं, तेही पुरावे नसताना, ते सुद्धा चुकीचं ठरेल ना. कुठे होतो आणि काय करत होतो हे विचारण्याचा काही फायदा नाही इन्स्पेक्टर. तुमच्या फायद्यासाठी एक गोष्ट सांगतो. तुमचे जे SP आहेत ना, ते माझे बालपणीचे मित्र आहेत. कधी काही काम बीम असेल तर सांगा, असं चुटकी सरशी करून देईन. मी तर माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून लांबच राहतोय. फक्त कामाशीच काम ठेवतो. खूप समजूतदार दिसताय तुम्ही. अगदी योग्य बोललात तुम्ही. आपल्या वरिष्ठांसोबत ना जास्त मैत्री ठेवणं चांगलं, ना जास्त शत्रुत्व चांगलं. पण माझं काय, मी तर फसलो आहे. हां, दर 8-10 दिवसांनी आमंत्रण येतं आणि आम्हाला समारंभात सामील व्हावं लागतं. मैत्रीचा मामला आहे ना, बालपणीचे मित्र आहे. त्रिलोकी भाऊ, माझ्या समोर सगळ्यात मोठं काम आहे त्या चोराचा पत्ता काढणं. तुम्हाला सांगायचं तर ह्या घटनेनं खरोखरच मला विचार करायला भाग पाडलंय. जर अशाच घटना घडत राहिल्या तर लोक काय म्हणतील? पोलिसांच्या वरनं तर लोकांचा विश्वासच उडून जाईल ना. इन्स्पेक्टर साहेब, मला वाटतं की तुम्ही या घटनेला गरजेपेक्षा जास्तच महत्त्व देताय. हे बघा, हे चुकीचं आहे. आमच्या हवेलीचं नाव तर खराब होईलच, सोबत तुमच्या डिपार्टमेंटवर सुद्धा चांगले चिखलफेक होईल. अहो, जनता काय विचार करेल की जर हवेलीचं रक्षण करू शकत नाही तर तुम्ही सामान्य माणसाला काय संरक्षण देणार? सांगा. सोडून द्या ना. हवेलीचं किती नुकसान झालं असेल, थोडंफारच ना. जे काही झालं असेल आम्ही बघून घेऊ. तुम्ही चिंता करू नका, निघा तुम्ही. ठीक आहे त्रिलोकी भाऊ, पण मला काय वाटतंय की या केसमध्ये घरच्याच व्यक्तीचा हात आहे. तुम्हाला काय वाटतंय? इन्स्पेक्टर, जर तुम्हाला वाटतं की घरातल्या व्यक्तीचाच हात आहे तर याचा अर्थ तो घराचा शत्रूच असेल. घराचा शुभचिंतक तर नक्कीच नाही. आणि सध्या या हवेलीचा सगळ्यात मोठा शत्रू कोण आहे हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. तुम्हाला सांगायची गरज नाही. ठीक आहे त्रिलोकी भाऊ, आता मी निघतो, पण लवकरच आपली भेट होईल. नमस्कार त्रिलोकी भाऊ, निघतो मी. नमस्कार. ऐका, हं? उगाच कशाला वाढवताय प्रकरण? जाऊ दे, ठीक आहे. ठाकूर साहेब, काय बोलला होतास? तुझ्या डाव्या हाताचा मळ आहे. दाखव तुझा डावा हात. दाखव 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 तुझा डावा हात. दाखव. काय बोललो होतो मी तुला? की काम नाही झालं तर तोंड सुद्धा दाखवू नकोस. बोललो होतो की नाही? पण मालक, तुमच्या समोरच तर केलं. काय काम केलंस?
काय काम केलंस तू? हा? तुला समजवलं होतं ना? हा बोल, काय काम केलंस तू? काय काम केलंस तू? हा? पेटी अशी उचलून आणली होती जशी काय तिजोरीच उचलून आणतोयस. तुला नकाशा दाखवला होता ना, समजावला होता ना? बोल, तुला हवेलीचा नकाशा समजावला होता ना? तिजोरीची जागा दाखवली होती ना? मग? हे? हे? खूप हुशार क्या मारत नाही, फिरत होतास नाही. ना रे? ठाकूर साहेब हा? मी मरेन ना. साल्या सगळं मुसळ केरत खात. नाही ठाकूर तिजोरीतली साहेब. छोटी पेटी आणायला सांगितली होती, ती तरी आणलीस ना? नाही नाही ठाकूर साहेब, मी फक्त कपड्यांचीच आणू शकलो, दुसरी नाही काही. ते आपल्या बाप्पाला घालायला दे. मूर्ख नुसती कपड्यांची पेटी घेऊन आलायस तू. आता माझं थोबाड काय बघतोयस तू? चल निघ इथून, चल, नाहीतर जमिनीत जिवंत गाडून टाकेन. ठाकूर साहेब, मला एक संधी द्या ना आणखी. मी स्वतःला सिद्ध करेन आता. काही चूक करणार नाही. एक संधी हो. अजून देऊ तुला मी. एक काम करण्यासाठी दोनदा संधी दिली, तुझ्याने काम झालं नाही आणि बोलतोय अजून एक संधी देऊ. ठाकूर साहेब, चालता हो इथून आणि परत या गावाच्या आसपास जरी दिसलास तरी दोन्ही तंगड्या तोडून नदीत फेकून देईन, समजला? एक संधी अजून द्या, एक संधी अजून द्या. दादा, हे तुमच्यासाठी. अगं हे काय? आधी उघडून तरी बघा, तुम्हाला खूप आवडेल. अच्छा. पण ह्यात आहे तरी काय? तुम्ही एवढ्या सुंदर कागदामध्ये सजवून आणलंय. हं? काय? अरे वा, हे तर छान आहे. कुणासाठी? तुमच्यासाठी दादा. आम्ही चिंटूसाठी काही कपडे घ्यायला बाजारात गेलो होतो. विचार केला तुमच्यासाठी पण घ्यावं. अगं माझ्याकडे आधीच खूप कपडे आहेत. हे उगीच आणलंस. पण मी तुला पैसे दिले नव्हते. मग हे कसं खरेदी केलंस? अहो दादा, ताई तुम्हाला आनंदाची बातमी तर सांगतच नाहीये. काही हरकत नाही, आता मीच सांगते. अहो दादा, आज शहरातून एक माणूस आला होता. त्यांनी ताईने तयार केलेल्या गोष्टी बघितल्या, त्यांना त्या खूप आवडल्या आणि त्यांनी प्रत्येक वस्तूचे 50-50 नग बनवायला सांगितले आहेत. आणि माहितीये काय म्हणाले? जर ताईच्या वस्तू पसंत पडल्या ना, तर पुढच्या महिन्यात शहरातील प्रदर्शनात ठेवल्या जातील. आता तर ताईची चांदीच चांदी. अरे वा, ही तर खूपच आनंदाची गोष्ट आहे. अगं बाळा, चिंटूसाठी कपडे आणलेस हे खूप चांगलं केलंस. पण माझ्यासाठी हा वायफळ खर्च आहे ना. दादा, जेव्हा एखाद्याला त्याची पहिली कमाई मिळते ना, तेव्हा आशीर्वादासाठी आपल्या वडीलधाऱ्यांकरता काही ना काही खरेदी करतोच. माझं म्हणाल तर माझे आई, बाबा, भाऊ सगळं काही तुम्हीच आहात. बाळा, खूप दिवसानंतर या घरात असा सुखाचा क्षण आलाय. तुझ्यामुळे मला माझे जुने दिवस आठवले. तुझ्या एका छोट्याशा कृतीमुळे तू या घराला आनंद मिळवून दिलायस. सुखी राहा बाळा. देव लवकरात लवकर या घराला आनंदाचे दिवस दाखव. पुरे झालं दादा, तुमच्या भावना पोचल्या. आता ताईचं अभिनंदन करा. किती एवढ्या लवकर छोट्याशा गावातून शहरात पोचली. माझा आशीर्वाद तर तुमच्या सोबत आहेच. बाळा, सरकारची सुद्धा हीच इच्छा आहे की स्त्रियांनी आपल्या पायावर उभं राहावं आणि त्यासाठी ते मदतही करतात. बाळा, माणसाने मनात आणलं तर तो काहीही करू शकतो. फक्त त्याची इच्छाशक्ती प्रबळ असायला हवी. तेच तर मी इतक्या दिवसापासून हिला समजवतेय की ताई, आता स्त्रिया फक्त चूल आणि मूल सांभाळत नाहीत, आता त्या विमान सुद्धा चालवू लागलेत. आता तो विमान नाही, पण काहीतरी चालव. बाळा, तू चांगल्या मुहूर्तावर या घरात पाऊल ठेवलंयस. तू येताच सगळी परिस्थिती बदलू लागली. या घरात आनंद पुन्हा नाचू लागलाय.
आणि माझं मन मला सांगत आहे की एक दिवस सगळं काही पुन्हा पहिल्यासारखं होईल. जसं काळानं आपल्याला वेगळं केलं होतं ना, तसं पुन्हा काळच आपल्या सगळ्यांना एकत्र आणेल. काय झालं ताई? तू अशी उदास का आहेस? नाही, कुठे काय झालंय? गावात कामधंदा नाहीये का? पण माणसाची इच्छा असेल तर. आजकाल गावात रोजंदारीची एवढी साधनं उपलब्ध आहेत की माणूस स्वतःचा आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह अगदी सहज करू शकतो. पण हे माणसाला समजताय कुठे? तो बाहेर जाऊन तर कामं करू शकतो, पण आपल्याच गावात राहून मेहनत करू शकत नाही. काय झालं ताई? भाऊजींची आठवण येते का? काय उरलेलं आयुष्य तुम्ही एकट्याने काढणार आहात? नाही काढू शकणार. म्हणून एकदा माझ्या बोलण्याचा विचार करा. एकदा दुसऱ्या लग्नाचा विचार तर करून बघा. आयुष्य पुन्हा एकदा नव्याने जगण्याचा प्रयत्न करा. तिचा हिशोब तर मी बरोबर चुकता करेन, पण तू असा विचार करून खुश होऊ नकोस की तिच्याबद्दल सगळ्यांना तिरस्कार वाटतोय म्हणून तुझ्याबद्दल प्रेम वाटेल. तुझं डोकं तर मी ठिकाणावर आणेन. तू इथे पाय रोवायचा प्रयत्न करू नकोस, मी ते होऊ देणार नाही. काय झालं ताई? तू का रडतीयेस? काय होणार आहे ज्योती? नवरा जिवंत नसेल तर घरात बायकोची काय किंमत असते? जरा विचार कर. या हवेलीत मी राणी बनून राहायचे आणि आज माझी अवस्था मोलकरणीपेक्षाही खराब झाली. अगं ज्याला बघावं तो मला दोन गोष्टी ऐकून निघून जातो. ताई, जेव्हा माणूस मरणार असतो ना, तेव्हा तो ओरडतो, रागावतो, झटपट करतो. या हवेलीची सुद्धा अशीच अवस्था आहे. शेवट जवळ आलाय ना, गोंधळल्यामुळे सगळेच झटापट करतायत. मला तर वाटतंय की माझा शेवट जवळ आला आहे. अगं जरा विचार कर ज्योती की मी जेवण बनवून दिवस रात्र एवढी कामं करून सगळ्यांना खुश ठेवण्याचा एवढा प्रयत्न करत असते, पण तरीही माझ्याशी कोणी प्रेमाचे दोन शब्द सुद्धा बोलत नाही. आणि त्यात जेव्हापासून ह्या काकी आल्यात ना, तेव्हापासून माझं जगणंच कठीण झालंय. जेव्हा बघावं तेव्हा मला या घरातून हाकलण्याची धमकी देत असते, जसं की या हवेलीवर माझा काहीच अधिकार उरला नाहीये. या दोघांवर तर माझं चांगलंच लक्ष आहे. असं गर्वहरण करीन ना त्यांचं की पाणी सुद्धा मागणार नाही. आणि ज्योती, ह्या काकींचे तर असं वाटतं की माझ्याशी जन्मोजन्मीचं वैर आहे. जेव्हा बघावं तेव्हा कपाळावर आठ्या पडलेल्या असतात आणि राग तर नाकाच्या शेंड्यावर असतो. मला तर असं वाटतं की सासूबाई सुद्धा काकींना खूप घाबरतात. सासूबाई, मला तर वाटतं की त्या काकांना तुझे सासरे सुद्धा घाबरतात. आता काय सांगू ज्योती, या हवेलीमध्ये एक एक दिवस काढणं मला फार कठीण होत चाललंय. त्यात एवढी भीती वाटत राहते की कोणासो कधी कोण येईल आणि चार गोष्टी ऐकून निघून जाईल. आणि त्यावर या चोरी प्रकरणामुळे मला तर खूपच भीती वाटतेय. आधी बस. ह्यात घाबरण्यासारखं असं काय आहे ताई? उलट ही तर आनंद देणारी गोष्ट आहे. असं म्हणतात की चोर जेव्हा घराच्या भिंती फोडून आत शिरकाव करायला लागतो ना, तेव्हा त्या घराचं वाटोळं होण्यापासून कोणी वाचवू शकत नाही. तो वर बसलेला पण नाही. आणि तू एवढी चिंता का करतेस? तुला कुठे या घरात जास्त दिवस काढायचेत? ज्या दिवशी इथे सगळं आपल्या मनाप्रमाणे घडू लागेल ना, तेव्हा सगळ्यात आधी मी तुझं दुसरं लग्न लावून देईन. मग तू तुझ्या नवऱ्यासोबत आनंदी राहा आणि मी माझ्या विजयासोबत आनंदी राहीन. शी 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 शी, राम 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 राम. ज्योती, वेडबीड लागलाय का तुला? या हवेलीत मी सून बनून आले होते आणि इथून 4 खांद्यांवरूनच जाईन. आणि तू असं माझ्याशी वेडवाकडं बोलून माझं मन अजून दुखवू नकोस. ताई,
आता तू कधीही दुःखी होणार नाही. आता ह्या घरचे बाकी लोक दुःखी होतील आणि त्याची सुरुवात तर आता झालीच आहे. ये ते. दादा, काळजी करण्यासारखीच गोष्ट आहे. हवेलीत एखाद्याचं असं घुसणं म्हणजे वाघाच्या गुहेत शिरून जिवंत बाहेर पडण्यासारखं आहे. चार चौघात मान खाली घालायला लावणारी घटना आहे. हो ना, मलाही तसंच वाटतंय त्रिलोकी. पण एक गोष्ट लक्षात येते की हे कोणत्या बदमाशाचं काम आहे ज्याची एवढी हिंमत की हवेलीत घुसावं. ते शंकर सिंगच्या. गावात जबरदस्त चर्चा होत्या दादा. सगळीकडे थू थू होते. तिथं होणारच. कोणाचा विश्वासच बसत नाहीये की या हवेलीत असं घडू शकतं. नाहीतर काय. दादा, अब्रूचे झेंडवडे निघतात. रक्त तर असं उसळतंय की जर का तो चोर मला सापडला तर त्याला जिवंत कापून भर चौकात उलट टांगेन. आधी कळू तर दे की तो आहे कोण. मग जे व्हायचं आहे ते तर होणारच. आपण त्याला असंच थोडी सोडणार आहोत. शंकर सिंगच्या हवेलीत घुसून त्याने मृत्यूला आव्हान दिलंय. दादा, मृत्यूला आव्हान नाही दिलंय. पान सुपारी देऊन आमंत्रण पाठवलंय. आणि हे आमंत्रण पाठवणं किती भारी पडणार आहे हे तर त्याला त्याच दिवशी कळेल दादा, ज्या दिवशी तो माझ्या हाती लागेल. पण त्रिलोकी, माहित नाही का, माझा अजूनही विश्वास बसत नाही की गावाच्या आजूबाजूची कोणी व्यक्ती असं करेल. एवढी हिंमत तर कोणामध्येही नाहीये. मला तर वाटतंय की कोणी गावाच्या बाहेरचा माणूस आहे, इथला नाहीये. पण माफ कर दादा, या प्रकरणात माझे विचार तुझ्या विचारांशी जुळत नाहीयेत. मला असं वाटतं की हा कोणी घरातला शत्रू आहे ज्याला तुझं आणि या हवेलीचं नुकसान करायचं. समजलं. माझ्या सगळं लक्षात आलंय. पण किंतु परंतु सगळं सोडून दे दादा. माझं म्हणणं लक्षपूर्वक ऐकून घे. ह्या गावात तर कोणाची हिंमत नाहीये की तो आपल्या हवेलीत घुसू शकेल. पण गावाबाहेर जर तुझं कोणाशी वैर असेल तर मला आत्ताच सांग. आहे एक व्यक्ती आहे, बेअक्कल. आज सुद्धा जुन्या गोष्टींचं ओझं आपल्या डोक्यावर घेऊन बस. सगळं जग बदललंय पण तो बदलला नाही. आजही कट्टर वैऱ्यासारखा वागतोय. कोण आहे दादा तू? अरे तोच मोठा व्याही. म्हणजे तुला असं म्हणायचं दादा, तो आपल्या मोठ्या सुनेचा शांतीचा बाप? हो, तोच. अरे मग आधी का नाही सांगितलंस मला तू दादा? अरे कधी विषयच निघाला नाही यापुढे. मला तर वाटतंय की ही सगळी त्याचीच करणी आहे. या मूर्खाला ही सुद्धा भीती नाहीये की त्याच्या दोन्ही तरुण मुली या हवेलीत राहतात. हेच तर मला जाणून घ्यायचं होतं दादा, की माझ्या व्यतिरिक्त या हवेलीशी अजून कोणाकोणाचं वैर आहे. बरं झालं मला हे लवकरच समजलं. बघाच, खेळाला आता खरी रंगत येईल. त्याचं काय की माझं नाव त्रिलोकी आहे आणि मी प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणारा माणूस आहे. कसला विचार करतोस त्रिलोकी? कसला विचार करतोस? काही नाही दादा, मी तेच शांतीच्या बापाबद्दल विचार करतोय.
दादा आता मला सुद्धा तुझं म्हणणं पटतंय की या सगळ्या प्रकरणामागे त्या आपल्या व्याह्याचाच हात आहे. आता फक्त तेच घडेल जे आपल्याला हवंय, आणि आपल्याला जे हवंय ते संपूर्ण जग बघेल. मग तिथे शांतीचा बाप असो किंवा तिच्या बापाचा बाप. हा शाबास. हा दादा, विश्वास ठेव माझ्यावर. हा ठीक आहे. हा घ्या चहा. आजकाल तुम्हाला घरी यायला उशीर होतोय आणि सकाळी पण लवकरच निघून जाता. एखादं नवीन काम हाती घेतलंय का? काही नवीन काम वगैरे नाही. यावर्षी परत विधायकाचं तिकीट मिळवण्याची खटाटोप करतोय. काम तसं अर्धवट झालंय. काही दिवसातच बाकीचं उरलेलं काम पूर्ण होईल. आणि जर यावर्षी सुद्धा शंकरसिंग मैदानात उतरले तर तुमच्या विरोधात? शेवटी सरड्याची धाव कुंपणापर्यंतच. तसंही आता शंकरसिंगचा काळ संपलाय. विकीराव अचानक गेल्यामुळे तसंही त्याची ताकद कमी झाली आहे. आणि ह्यावेळी शंकरसिंगने जर काही केलं ना तर लक्षात ठेव, सोडणार नाही मी त्याला. कापून टाकेन. आता होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता तर